गोळ्या घे आणि आराम कर. जयंत, तुला साधी एवढीशी जखम झालीये तर कितीतरी गोळ्या दिल्यात डॉक्टरांनी. इथे माझ्या बाबांची काय अवस्था आहे. त्यांना तर आता पुढचे काही दिवस किती गोळ्या औषधं घ्यावी लागणार आहेत देवालाच माहिती. मला माझ्या बाबांची खूप काळजी वाटतेय जयंत. तुला माहितीये जयंत, माझ्या बाबांना हे असं गोळ्या औषधं इंजेक्शन असं कधीच अजिबात आवडलं नाही. इनफॅक्ट त्यांना डॉक्टरांकडेही जायला आवडायचं नाही. पण आज त्यांच्यावर काय वेळ आली. डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय माझ्या बाबांना. माझ्या अख्ख्या घराचं वातावरण डिस्टर्ब झालंय. घरात कोणाला साधं जेवणही जात नाहीये. आईकडे तो बघवत सुद्धा नाहीये मला. आता हा कशाला फोन करतोय मला. आनंदींना झोपवायला जाऊ का ह्याच्याशी गप्पा मारत बसू. हॅलो. हॅलो 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 मॅडम, हा बोला. ही काय वेळ आहे का हो फोन करायची. कशाला फोन केलाय. अहो तुम्ही ना नंतर चिडा माझ्यावरती, पण एकदा मी काय बोलतोय ना ते नीट ऐकून घ्या, ठीक आहे. तुम्ही माझं ऐका. मी आनंदींना झोपवायला चाललीये. मला तुमच्याशी बोलायला बिलकुल वेळ नाहीये. ठेवा फोन. नाही 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 मॅडम मॅडम प्लीज कट नका करू. ऐका ऐका. हॅलो हॅलो. अरे यार काय करू मॅडम तुमचं मी. सिद्धू, हॅलो. हा काकू. काय रे बाळा इतक्या उशिरा फोन करतोयस. हो हो काकू, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आपण माझ्या पद्धतीने प्रयत्न करून बघूया म्हणून. लक्षात आहे ना तुमच्या. तू म्हणाला होतास बरोबर आहे रे, पण म्हणजे नक्की आपण काय करणार आहोत. काकू त्याचा विचार नका करू तुम्ही आता. तुम्ही फक्त तुम्ही आणि भावना मॅडम लगेच निघून या ना. लगेच आत्ता. पण म्हणजे कुठे जायचंय आपल्याला. ते सगळं तुम्हाला कळेल. काकू फक्त एक लक्षात ठेवा, तुमच्या गेट बाहेर एक रिक्षा उभी आहे. त्यात तुम्ही आणि भावना मॅडम लगेच बसून निघून या प्लीज. कुठे काय ते कळेल तुम्हाला, ठीक आहे. बर. सगळं काय आहे. अगं आई दिसत नाहीये का तुला. नासधूस करून ठेवली बघ यांनी. तसं नाहीये होते काकू. मी हे असं प्लॅनिंग आहे तुमचं. नाही नाही. तू केलंस. अहो नाही तसं. एक शब्दही बोलू नका. मला तुमचं काही एक ऐकायचं नाही. आई तरी मी तुला सांगत होते ना, नको यांच्या नादाला लागू. बघ काय करून ठेवलं यांनी. हे सगळं जर तू केलंस तरी योग्य नाहीये सिद्धू. आपण असा पुरावा शोधणार आहोत का. काकू 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 एकदा ऐकून घ्या ना माझं. मला माहिती आहे तुम्हाला नाही पटणार आहे, पण काकू तुम्हाला लक्षात आहे ना, अगर सीधी उंगली से घी ना निकले तो तर घी खायचंच नाही. अहो नाही हो, तेडी इंगली करून घे घ्यायचं, माहित नाही का. काकू त्या हरामखोरांना साम दाम दंडभेद यापैकी काही वापरून शिक्षा झाली तरी चांगलंच आहे. आणि काकू मला खात्री आहे की आज आपल्याला 100% फाईल्स मिळणार आहेत. काकू आपण उगाच इकडे थांबलो तर प्रॉब्लेम होईल. चला ना आत. तुम्ही गप्प बसा. काही प्रॉब्लेम होणार नाहीये आणि आम्ही आता इथे थांबणारच नाही. आई चल. काकू काकू प्लीज प्लीज इथवर आल्यावर जाऊ नका. हे बघा, काकांना निर्दोष सिद्ध करण्याचा हा एकमेव ऑप्शन आहे आपल्याकडे, म्हणून सांगतोय चला. त्या संगीताला कळत नाही. आम्ही येणार नाही म्हणजे नाही. आई तू चल. अहो एक मिनिट थांबाव मॅडम. म्हणजे मला माहितीये की तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे आणि मी जे केलंय ते चुकीचं आहे, मला मान्य आहे. पण काकू आपल्याला जो पुरावा हवाय ना, तो असा रिक्वेस्ट करू नो प्लीज सर प्लीज मॅडम असं बोलून नाही मिळणार आहे. आपल्याला किमान 50 फेऱ्या मारायला लागणार एका फाईलसाठी. मग कुठे काय ती हालचाल सुरू होणार आहे. आपण काय गप्प बसणार आहोत का. सावकाश सावकाश.
सावकाश या आहे उशी आहे मागे पाणी देऊ थोडं हं? सावकाश 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 बस बस अहो कोण जाणे के काळी केले तुला पसंत वाट्याला सुखच आले या ओंजळी अनंत माझ्या या शिशिर ऋतूत भासतोस तू